शिरूर शहरातील मार्बल कम्फर्ट लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या एमडी या घातक अंमली पदार्थाच्या बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. पोलिसांनी छापा टाकून 2 तस्करांना रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून एमडी पावडर, स्कॉर्पिओ वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दत्ता बबन धावडे आणि अमोद राजाराम पोटावळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6:45च्या सुमारास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संजू जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिरूर शहरात स्कॉर्पिओ गाडीतून काही तरुण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरूर शहर व परिसरात सापळा रचला. तपासादरम्यान आरोपी शिरूर येथील मार्बल कम्फर्ट लॉजिंगमधील रूम क्रमांक 209 मध्ये अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लॉजिंगवर छापा टाकला असता दोघेजण बेकायदेशीर विक्रीसाठी एमडी अंमली पदार्थ बाळगून असल्याचे आढळून आले. कारवाईत अमोल पोटावळे याच्याकडून 1,40,000 रुपये किमतीची 20 ग्रॅम पांढऱ्या रंगाची एमडी पावडर जप्त करण्यात आली. याशिवाय 500 रुपये रोख, 5,000 रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, 5,000 रुपये किमतीचा जिओ मोबाईल आणि 1,20,000 रुपये किमतीची स्कॉर्पिओ चारचाकी असा एकूण 2,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरातील लॉजिंगच्या खोलीतच अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचे उघडकीस आल्याने शिरूर शहरात खळबळ उडालीये. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच एमडीचा पुरवठा नेमका कुठून होत होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.